बातमी पुण्यातून आहे। पुण्याची ऑर्चिड इंटरनॅशनल शाळा अडचणीत सापडली आहे। शासकीय परवानगीच नसताना शाळेत प्रवेश दिल्याचं समोर आलंय। उंदरीच्या शाखेत सुमारे 500हून अधिक नवे प्रवेश देण्यात आले। दरम्यान अनधिकृतपणे वर्ग चालवल्यानं या शाळेला नोटीस पाठवण्यात आली आहे। जुलै 2024 मध्ये शिक्षण विभागानं या शाळेवर कारवाई केली होती। तर पुण्यातल्या या ऑर्चिड इंटरनॅशनल शाळेला आता नोटीस पाठवण्यात आली आहे। शासकीय परवानगीच नसताना शाळेत प्रवेश दिल्याचं समोर आल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे। दरम्यान या शाळेच्या उंदरीच्या शाखेत सुमारे 500हून अधिक नवे प्रवेश देण्यात आले। त्यामुळे पालकांची चिंता आता चांगलीच वाढली आहे। अनधिकृतपणे वर्ग चालवल्यानं या शाळेला नोटीस पाठवण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत। रेवती, ऑर्चिड इंटरनॅशनल ही नामांकित शाळा आहे, मात्र या शाळेला नोटीस कशासाठी पाठवण्यात आली आहे? नक्कीच दीपाली, सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे इथे म्हणजे पुण्यातील ही ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल जी आहे ती आत्ता मी जी त्या शाळेची पाषाणसूस रोड किंवा बालेवाडी फाटा या परिसरात असलेली जी ब्रांच आहे तिकडे मी आत्ता आलेली आहे। तुम्ही माझ्या मागे देखील बघू शकता, ही ती शाळा आहे। त्याच्यातले दोन आत्ता आक्षेपार्ह खरं तर असे मुद्दे आहेत की इकडे अफिलिएशन नाही आहे। CBSEचं जे बोर्ड आहे त्याचं अफिलिएशन मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आता उद्या शाळा सगळी चालू होणार आणि त्यानंतर पालकांना आदल्या दिवशी म्हणजे आज खरं तर कळतं, आज 14 तारीख आहे, 15 तारखेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा चालू होतात। 15 तारखेच्या आदल्या दिवशी त्यांना कळालं की उद्यापासून त्यांची शाळा सुरू होणार आहे आणि त्यांना आदल्या दिवशी कळालं की अफिलिएशन नाही आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा CBSE जे बोर्ड आहे त्याचा अफिलिएशनचा जो प्रॉब्लेम आहे तो या शाळेला येतो। जर आपण नीट बघितलं यामध्ये तर आपण बघू शकतो की इकडे सगळे पालक मगाशी जमा झालेले होते। आता खरं तर ते तिकडे शाळेतल्या प्रशासनाशी बोलायला देखील गेलेले आहेत, अधिकाऱ्यांशी बोलतायत। असं त्यांना आत्ता आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये जे अफिलिएशनचा जी तक्रार आहे ती पुढच्या काहीच दिवसांमध्ये ते त्याचं सॉल्व्ह करतील। स्टॅम्प पेपर नोटराईज करून त्यांना आत्ता सगळं ते लिखित स्वरूपात देतील की तुमच्या मुलांची कुठे ॲडमिशन झाली नाही तर आम्ही त्याची काळजी घेऊ, आम्ही त्याचे ॲडमिशन करून देऊ। आणि त्यासोबतच लवकरात लवकर जे या स्कूलचं या शाळेचं जे CBSEचं अफिलिएशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे संलग्नित करण्याचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर सोडवण्यात म्हणून आता शाळेकडून 45 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। पालकांना देखील त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते आता लिखित स्वरूपात त्यांनी दिलेले आहेत आणि ते दोन्ही बाजूंकडनं म्हणजे पालकांनी देखील आणि शाळेच्या प्रशासनाने देखील ते ॲक्सेप्ट केलेले आहेत, त्याच्यावरती ते अग्री झालेले आहेत। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की मुलांचं शालेय शिक्षणाची नुकसानी ही नक्की त्याचं भरपाई कशी होते, कारण आता उद्या शाळा सुरू होतील आणि आदल्या दिवशी अफिलिएशनचा प्रॉब्लेम आहे असं सांगण्यात येतंय। काही पालकांना असं देखील सांगण्यात आलं होतं दीपाली की एप्रिलमध्ये, कारण शक्यतो CBSEच्या ज्या सगळ्या शाळा आहेत ते एप्रिलमध्ये त्यांच्या शाळा सुरू होतात, पण काही पालकांना असं सांगण्यात आलं होतं की एप्रिलमध्ये क्लास झालाय, मेमध्ये सुट्टी आणि थोडे दिवस ऑनलाईन, अशा प्रकारचं काही पालकांना अंधारात देखील ठेवण्यात आलेलं होतं। तर मग खरं तर आत्ता मी इथे आलेली आहे, पालक इथे समोर येऊन बोलायला तयार नाही आहेत, का तर त्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये। ही 7वी पर्यंतची शाळा आहे। तर जसं मी मगाशी म्हणलं की आत्ता दोन्ही बाजूंकडनं ज्या गोष्टीवरती सगळेजण ओके झालेले, तयार झालेले आहेत, त्याच्यामधले दोन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की 45 दिवसांची मुदत आणि दुसरं म्हणजे की जर मुलांची ॲडमिशन कुठे झाली नाही किंवा मुलांच्या ॲडमिशनला ही नाही तर वेगळी कुठलीही शाळा सोडून ॲडमिशनला काही प्रॉब्लेम आला तर ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलचे जे सगळे अधिकारी आहेत किंवा जे प्रशासन आहे ते या पालकांना मदत करतील। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पालकांच्या मागण्या या पूर्ण होतात की नाही आणि जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर ते नुकसान भरपाई कोण करेल? दीपाली, निश्चितच धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।